क्रॉस वोटिंग करणाऱ्या काँग्रेस आमदारांची आता हकालपट्टी होणार आहे। 7 आमदारांवर निलंबनाची कारवाई होण्याचे संकेत मिळत आहेत सूत्रांकडून। दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत निर्णय झाल्याचं देखील कळतंय। रमेश चेन्निथालांच्या मुंबई दौऱ्याआधी कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। 19 जुलैला केसी वेणुगोपाल रमेश चेन्निथाला मुंबई दौऱ्यावर येणार आहेत। त्यापूर्वी ही कारवाई होण्याचे आता दाट संकेत आहे। अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडून। मीनाक्षी, का अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? दिल्लीत देखील नाना पटोले गेलेले होते, या सगळ्या संदर्भात चर्चा झालेली होती आणि आता असं कळतंय रमेश चेन्निथाला जे 19 तारखेला मुंबई दौऱ्यावर येत आहेत, त्यापूर्वी मात्र या क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांवर कारवाई होईल। नुकताच आपण पाहतोय की विधान परिषदेच्या निवडणुका पार पडल्या आणि त्याच दरम्यान आपण पाहत होतो की काँग्रेसकडे अधिकचे मतं असल्यामुळे काँग्रेसचे मतं जी आहेत म्हणजे क्रॉस वोटिंग होण्याची दाट शक्यता होती आणि त्याच अनुषंगाने आपण पाहतोय की काँग्रेसमधल्यांचं जे क्रॉस वोटिंग झालेलं आहे त्यामधले 7 आमदारांवरती आता कारवाई होणार असल्याची माहिती मिळत आहे। याच संदर्भामध्ये काल एक बैठक जी आहे दिल्लीत पार पडली। आपण पाहतोय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि यासोबतच आपण पाहतोय की रमेश चेन्निथाला यांच्यात ही बैठक पार पडली। त्यानंतर 19 जुलैला आपण पाहतोय की केसी वेणुगोपाल आणि रमेश चेन्निथाला हे मुंबई दौऱ्यावरती आहेत आणि त्याआधीच आपण पाहतोय या दौऱ्याआधीच या 7 आमदारांवरती जे आहेत कारवाई होण्याची शक्यता आहे। कारण एकूणच ज्या पद्धतीत विधान परिषदेमध्ये क्रॉस वोटिंग झालं आणि याच क्रॉस वोटिंगच्या दरम्यान काँग्रेसची जी मतं आहेत ती महायुतीला गेली असल्याची दाट शक्यता जी आहे त्यावेळी वर्तवण्यात आली होती। मात्र एकूणच 7 आमदारांवरती कारवाई होणार असल्याची दाट शक्यता आहे ती या ठिकाणी सांगितली जाते। त्यामुळे कोण हे आमदार असणार आणि 7 आमदारांपैकी कोणाची नावं जी आहेत ती समोर येतात आणि कोणावरती कारवाई होणार याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। निश्चित आपण पाहतोय या सगळ्या संदर्भात आता क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांची हकालपट्टी होणार असल्याचं कळतंय। 7 आमदारांवर निलंबनाची कारवाई होणार असल्याचे संकेतही आता मिळत आहेत। दिल्लीतल्या या बैठकीनंतर आता या सगळ्या संदर्भात चर्चा सुरू झालेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।